हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 साठी पेपर 2 इकॉनॉमिक्सचं प्रिपरेशन करायचं आहे आणि या प्रिपरेशनमध्ये आपण मायक्रो इकॉनॉमिक्स मधलं 25 एमसीक्यू प्रॅक्टिस करणार आहोत. ज्याचं फोर्थ सेशन आहे. हे आपण 25, 25, 25 असे एमसीक्यू सेशन्स बघितलेलं आहे फक्त मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये. सो ते सेशन जे आहे ते तुम्हाला या येणाऱ्या एक्झाम मध्ये प्रिपरेशनसाठी किंवा कन्सेप्ट समजून घेण्यासाठी खूप उपयोगी होणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सेशनला सुरुवात करण्या अगोदर एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स यावर्षीची एक्झाम टार्गेट करतायत 2026 ची एक्झाम त्यांच्यासाठी पेपर 2 इकॉनॉमिक्स साठी फुल कोर्स आम्ही घेऊन आलो आहोत. ज्या फुल कोर्स मध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत संपूर्ण अभ्यासक्रम मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स, पीवायक्यूज आणि पेपर 1 फुल कोर्स. म्हणजे या ठिकाणी पेपर 2 सोबतच तुमचं पेपर 1 चंही प्रिपरेशन करून घेतलं जाणार आहे, जो या येणाऱ्या एक्झाम मध्ये तुमचा स्कोर बूस्ट करेल. या फुल कोर्सची फीस 10,000 रुपीज आहे, पण त्यावरही 20% डिस्काउंट आम्ही प्रोव्हाइड करत आहोत. आफ्टर डिस्काउंटची फीस होते 8,000 रुपीज. या कोर्स बद्दल डिटेल इन्फॉर्मेशन घेण्यासाठी इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा किंवा प्ले स्टोर वरून ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करा. ऍपच्या सर्च बॉक्स मध्ये जस्ट मेसेज इकॉनॉमिक्स सर्च करा आणि आपलं नाव लगेच रजिस्टर करा. 1 एप्रिल पासून आपली न्यू बॅच जी आहे ती स्टार्ट होत आहे 2026. ठीक आहे. सो एक्झामचं नोटिफिकेशन लवकरच येईल असं आपण एक्सपेक्ट करूया आणि त्या हिशोबाने आपण प्रिपरेशनला सुरुवात करूया. Okay, so this is our first question. In a competitive labor market, the wage rate is determined by स्पर्धात्मक कामगार बाजारामध्ये वेतन दर कशावर ठरतो? ऑप्शन ए ऍव्हरेज प्रोडक्ट ऑफ द लेबर, मार्जिनल रेव्हेन्यू प्रोडक्ट ऑफ द लेबर, टोटल प्रोडक्ट ऑफ द लेबर, अपॉर्च्युनिटी कॉस्ट. श्रमाचं सरासरी उत्पादन, श्रमाचं सीमांत महसूल उत्पादन, एकूण उत्पादन, संधी खर्च. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, सीमांत श्रमाचा सीमांत महसूल उत्पादन दर. कारण कंपनी कामगारांची नेमणूक तेव्हाच करते जेव्हा त्या कामगारांमुळे मिळणारा अतिरिक्त महसूल, समजा एक व्यक्ती आहे 100 वस्तूंचं उत्पादन करतोय, दुसरा व्यक्ती लावला तर त्याच्याकडून म्हणजे आणखीन 100 रुपयाचं उत्पादन मिळालं पाहिजे किंवा 120 किंवा 120 असं कामाचं वेतनचं रिप्लाय किंवा आपण काय म्हणू शकतो त्याला रिटर्न मिळाला पाहिजे. म्हणजेच त्यांच्या व्यक्तीच्या किंवा श्रमाच्या सीमांत महसूल उत्पादनावरूनच कामगारांची नेमणूक केली जाते. मग जर एमआरपी म्हणजे जास्त असेल तर आपण काय करतो, त्याच्यामध्ये वेतनपेक्षा एमआरपी जास्त असेल म्हणजे रिटर्न जास्त असेल तर कंपनी अधिक कामगार ठेवते. पण जर वेतन कमी येत असेल, वेतन जास्त जात असेल आणि रिटर्न कमी येत असेल तर कामगार ठेवू शकत नाही. मग याच्यामध्ये लेबर मार्केट्समध्ये कॉम्पिटिटिव्ह लेबर मार्केटमध्ये आपल्याला ह्या पद्धतीने वेज दर ठरवावा लागतो. ठीक आहे, वेज रेट सॉरी. The next marginal revenue product MRP. ठीक आहे, इथे मेन्शन मी मागच्या क्वेश्चन मध्ये केलं होतं. MRP म्हणजे काय? सो मार्जिनल रेव्हेन्यू प्रोडक्ट इज कॅल्क्युलेटेड ॲज सीमांत महसूल उत्पादन कसे मोजले जाते? ऑप्शन आहे एमपीएल प्लस प्राइस म्हणजे मार्जिनल प्रोडक्ट याच्यामध्ये आपण कसं मोजतो? ठीक आहे, लेबर. ठीक आहे, मार्जिनल प्रोडक्ट लेबर. सो एमपीएल into price, MPL divided by price, price minus MPL. So याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, MPL into price. आता याच्यामध्ये कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं? एमआरपी म्हणजे काय, की एखादा अतिरिक्त कामगार ठेवला असता उत्पादनात आपल्याला किती वाढ होते, ठीक आहे, आणि त्या उत्पादनाची बाजारातील किंमत यांचा गुणाकार केला जातो. समजा एमआरपी कसं काढतो आपण, एमआरपी इज इक्वल टू एमपीएल. हे काय आहे, एमपीएल म्हणजे इथे काय म्हणतो, उत्पादनात जेवढी वाढ होणार आहे ते आणि प्लस प्राइस. आता समजा याच्यामध्ये जर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर आपण असं म्हणू शकतो, अतिरिक्त कामगारांमुळे 5 युनिट उत्पादन वाढले आणि प्रत्येक युनिटची किंमत 10 रुपये असेल तर मग काय करणार आपण, 5 गुणिले 10. तर एमआरपी किती आली त्या वस्तूची किंवा त्या पर्टिक्युलर एमआरपी किती येणार आहे त्या उत्पादनाची, तर 50 रुपये. सो अशा पद्धतीने हे काढतो, तर हा त्याचा फॉर्म्युला आहे. ओके. The next question, according to the marginal productivity theory, a factor is paid सीमांत उत्पादकता सिद्धांतानुसार उत्पादन घटकाला दिले जाणारे प्रतिफळ कशाच्या बरोबरीचे असते? ऑप्शन ए इक्वल टू इट्स ॲव्हरेज प्रोडक्ट, इक्वल टू इट्स मार्जिनल प्रोडक्ट व्हॅल्यू, लेस दॅन मार्जिनल प्रोडक्ट, मोर दॅन मार्जिनल प्रोडक्ट. सो याचं करेक्ट आन्सर आहे, मराठीमध्ये पण सेम ऑप्शन इकडे मेन्शन केलेले आहेत आणि त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, इक्वल टू इट्स मार्जिनल प्रोडक्ट व्हॅल्यू. म्हणजे किती सीमांत उत्पादनाचं मूल्य हे त्याच्याबरोबर करेक्ट आन्सर आहे. या सिद्धांतानुसार काय असतं, प्रत्येक उत्पादन घटकाला म्हणजे श्रम असेल, भांडवल असेल, जमीन असेल, त्यांच्या सीमांत योगदानाच्या मूल्या इतकेच प्रतिफळ मिळते. म्हणजे 100 रुपये समजा त्यांनी वाढवून दिलेत किंवा 100 वस्तूंचं एक्स्ट्रा युनिटचं उत्पादन त्यांनी केलेलं आहे एका स्पेसिफिक वाढलेल्या युनिटनी,
तर मग त्याच्या बदल्यामध्ये तर समजा 10 वस्तू त्याने एक्स्ट्रा केल्यात आणि त्याचं प्रतिमूल्य किती आहे समजा ₹10 प्रति वस्तू आहे. ₹100 रिटर्न येईल तर ॲटलीस्ट त्याला ₹100 तरी मिळाले पाहिजेत. म्हणजे सीमांत उत्पादन मूल्य इतकं तरी त्याचं व्हॅल्यू मिळाली पाहिजे. ओके. सो ऑप्शन बी इथे करेक्ट आहे. द नेक्स्ट रेंट इन इकॉनॉमिक्स रेफर टू अर्थशास्त्रात भाडे म्हणजे काय? ऑप्शन आहे पेमेंट टू कॅपिटल, पेमेंट टू लँड, पेमेंट टू लेबर, पेमेंट टू टेक्नॉलॉजी. तर याच्यामध्ये करेक्ट आन्सर काय आहे? सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. ओके. देन हा बाकीचं तर तुम्हाला माहितीच आहे याच्यामध्ये. उत्पादन जमिनीला भाडं देतो, श्रमाला वेतन देतो, भांडवलाला व्याज देतो, उद्योजकाला नफा देतो. ठीक आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5. इकॉनॉमिक रेंट अरायझेस व्हेन आर्थिक भाडं कधी निर्माण होतो? ऑप्शन आहे सप्लाय ऑफ फॅक्टर इज परफेक्टली इलास्टिक, सप्लाय फॅक्टर इज परफेक्टली इनइलास्टिक, डिमांड इज कॉन्स्टंट, मार्केट इज मोनोपॉलिस्टिक. हे कंडिशन्स आहेत आणि या कंडिशन्स मध्ये आर्थिक भाडं कधी निर्माण होतं? सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. सप्लाय फॅक्टर इज परफेक्टली इनइलास्टिक. इनइलास्टिक म्हणजे अलवचिक आहे, म्हणजे तो बदलच नाहीये, जसाच राहतो, जसाच तसाच राहतो. ठीक आहे. समजा जर एखाद्या घटकाचा पुरवठा निश्चित असेल, समजा जमीन किंवा लँड हे कन्सिडर आपण करूया. ह्यांचा पुरवठा कसा आहे? लिमिटेड आहे. पण त्याची किंमत काढली तर पुरवठा काय होतो? वाढू शकत नाहीये. आणि त्यामुळे ह्याचं जे अतिरिक्त उत्पन्न आहे त्याला आपण म्हणतो इकॉनॉमिक रेंट किंवा ह्याला इकॉनॉमिक रेंट तयार होतो. सो याचा पुरवठा अलवचिक आहे आणि त्यामुळे त्याच्यासाठी दिलं जाणारं भाडं हे इकॉनॉमिक रेंट म्हणून कन्सिडर करतो. म्हणून इथे ऑप्शन बी आहे. सप्लाय फॅक्टर इज परफेक्टली इनइलास्टिक, चेंज होत नाही, अलवचिक असतो. ठीक आहे. द नेक्स्ट क्वेश्चन जनरल इक्विलिब्रियम अनालिसिस स्टडी सर्वसाधारण संतुलन विश्लेषण कशाचा अभ्यास करते? आपण हे बघितलं होतं की वन मार्केट ॲट अ टाइम, इंटरॅक्शन ऑफ ऑल मार्केट इन इकॉनॉमी, ओनली प्रोडक्ट मार्केट, ओनली लेबर मार्केट. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. इंटरॅक्शन ऑफ ऑल मार्केट्स इन अ इकॉनॉमी. जनरल इक्विलिब्रियम आपण वेगवेगळ्या मार्केटमध्ये सेपरेट सेपरेट काढू शकतो, पण जो जनरल इक्विलिब्रियम आहे म्हणजे सर्वसाधारण किंवा सामान्य समतोल विश्लेषण जे आहे त्याच्यामध्ये एकाच वेळी एका बाजारातील बदल इतर बाजारांवरती परिणाम करतात हे आपण याच्यामध्ये अभ्यासतो. जसं की कसं? तर इथं भाकरीची किंमत वाढली. ठीक आहे. भाकरीची किंमत वाढली तर गव्हाची मागणी वाढते. गव्हाची मागणी वाढते आणि मग शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढतं. हे काय आहे? एकमेकांवरती इंटरडिपेंडंट आहेत असं आपण म्हणू शकतो. म्हणजे प्रत्येक मार्केटचा प्रत्येक गोष्टीवरती परिणाम होताना आपल्याला इथे दिसतो. द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 7. जनरल इक्विलिब्रियम फ्रेमवर्क वॉज डेव्हलप्ड बाय. सर्वसाधारण संतुलन संकल्पना कोणी मांडलेली आहे? डायरेक्ट क्वेश्चन इथे आपल्याला विचारलेला आहे. ऑप्शन्स आहेत अल्फ्रेड मार्शल, लिओन वॉलस, जॉन हिग्स, ॲडम स्मिथ. लक्षात ठेवायचंय मॅच द पेअर साठी हे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. थेअरी अँड द डेव्हलपर्स. ठीक आहे. सो करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. लिओन वॉलस. ठीक आहे. लिओन वॉलस यांनी अर्थव्यवस्थेतील सर्व बाजारांचा परस्पर संबंध अभ्यासणारा सिद्धांत मांडलेला आहे आणि हा एक स्पेसिफिक जनरल इक्विलिब्रियम अनालिसिस किंवा जनरल इक्विलिब्रियम ही कन्सेप्ट स्पेशली लिओन वॉलस काहीतरी कन्सेप्ट किंवा काहीतरी याच्यामध्ये आपण कॉम्बिनेशन जे आहे ते लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे ते कधी चुकणार नाही आपलं. ओके. द नेक्स्ट क्वेश्चन आहे इन जनरल इक्विलिब्रियम, इक्विलिब्रियम अक्युअर्स व्हेन. सर्वसाधारण संतुलनात संतुलन कधी निर्माण होतो? ऑप्शन आहे सप्लाय इक्वल्स डिमांड इन ऑल मार्केट्स, डिमांड एक्सिड्स सप्लाय, सप्लाय एक्सिड्स डिमांड अँड प्राइस रिमेन्स फिक्स्ड. तर याच्यामध्ये करेक्ट आन्सर जे आहे की जेव्हा सर्व बाजारामध्ये मागणी आणि पुरवठा म्हणजे डिमांड अँड सप्लाय हे बरोबर असतील म्हणजे जनरल इक्विलिब्रियम आपला अशा पद्धतीने दिसून येतो. ठीक आहे. सप्लाय आणि डिमांड आहे हा सप्लाय. जिथे संतुलन होतं त्याला आपण काय म्हणतो? आपल्याला इक्विलिब्रियम झालेलं किंवा जनरल इक्विलिब्रियम आपल्याला दिसून आलेलं आहे. ओके. सो ऑप्शन करेक्ट इथे आहे ए. सप्लाय इक्वल्स डिमांड इन ऑल मार्केट. ओके. जेव्हा सर्व वस्तू आणि उत्पादन घटकाच्या बाजारात एकाच वेळी संतुलन निर्माण होतं तेव्हा अर्थव्यवस्था सामान्य संतुलनात आहे असं आपण म्हणतो. देन नेक्स्ट क्वेश्चन, द वॉल्सियन इक्विलिब्रियम अज्युम्स. ठीक आहे. वॉल्सियन संतुलन कोणत्या गृहीतकावर आधारित आहे? ऑप्शन एक आहे परफेक्ट कॉम्पिटिशन, दुसरा आहे परफेक्ट कॉम्पिटिशन, सी मोनोपॉली, डी ओलिगोपॉली. सो याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. परफेक्ट कॉम्पिटिशन. वॉल्सी इक्विलिब्रियम काय सांगतं की
पूर्ण स्पर्धा आहे. या एका कंडिशनवरती, या एका गृहीतकावरती गॉसियन इक्विलिब्रियम आपल्याला बघायला मिळतो. या मॉडेलमध्ये अनेक खरेदीदार व विक्रेते असतात आणि कोणीही किंमत नियंत्रण करू शकत नाही. याच्यावरती हा इक्विलिब्रियम आहे आणि ही सगळी वैशिष्ट्य कशाची आहेत? आपली पूर्ण स्पर्धेची आहे. म्हणून ऑप्शन बी इथे करेक्ट आहे. Then next question number 10. The concept of general equilibrium helps to analyze. काय analyze करण्यासाठी ही हेल्प करते आपल्याला? सर्वसाधारण संतुलन विश्लेषण. याच्यामुळे काय समजतं आपल्याला? ऑप्शन आहे इंटरडिपेंडन्स ऑफ द मार्केट, ओनली कन्झ्युमर बिहेवियर, ओनली प्रोडक्शन, ओनली टॅक्सेशन. So the correct answer is option A, interdependence of the market. बाजारांचा परस्पर संबंध. And especially general equilibrium मध्ये एकाच वेळी आपण अनेक मार्केटचा अभ्यास करत असतो. So interdependence of market जसं बघितलं आपण की भाकरी महाग झाली तर मग गव्हाची मागणी वाढते. गव्हाची मागणी झाली की शेतकऱ्यांचं इन्कम वाढतं. हे जसे इंटरडिपेंडन्स मार्केट आहे ते अनालाइज करण्यासाठी आपल्याला जनरल इक्विलिब्रियम कन्सेप्ट उपयोगी ठरते. ओके. The next question. Pareto efficiency occurs when Pareto कार्यक्षमता म्हणजे नेमकं काय? ऑप्शन आहे everyone is equally rich. No one can be made better off without making someone worse off. Government intervenes and taxes are eliminated. तर पॅरेटो कार्यक्षमतेबद्दल तुम्हाला एक संकल्पना सांगितलेलीच आहे. ठीक आहे. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. तरी पण एकदा एक्सप्लेन करते. पॅरेटो एफिशियन्सी म्हणजे काय म्हणू शकतो याला? ही दिलेली कन्सेप्ट आहे विल्फ्रेडो. लक्षात राहील. विल्फ्रेडो पॅरेटो यांनी ही दिलेली संकल्पना आहे आणि यांच्या म्हणण्यानुसार काय आहे की कोणाचं म्हणजे दोन व्यक्ती असतील तर त्या दोघांमध्ये एकाचं वेल ऑफ करण्यासाठी दुसऱ्याचं वर्ष ऑफ करावं लागतं आणि त्याशिवाय कोणाचं म्हणजे त्याचं चांगलं होऊ शकत नाही. ठीक आहे. समजा 5 वस्तू आहेत, दोघांना 4-4 दिल्यात, पण कोणाचं तरी चांगलं करण्यासाठी एकाला ती वस्तू जी 5वी वस्तू आहे ती त्याग करावी लागेल. जर संसाधनांचा पुनर्वाटप करून एखाद्याला फायदा होत असेल आणि कोणालाही नुकसान होत नसेल तर ती पॅरेटो सुधारणा आपण इथे म्हणू शकतो. ठीक आहे. एफिशियन्सी क्रायटेरिया. ओके. The next question number 12. The concept of Pareto optimality was introduced by पॅरेटो कार्यक्षमता ही संकल्पना कोणी मांडली? ऑप्शन ए अल्फ्रेड मार्शल, बी विल्फ्रेड ऑफ पॅरेटो, सी जॉन हिग्स अँड लॉनियल रॉबिन्स. सो याच्यामध्ये मी तुम्हाला ऑलरेडी आन्सर याचं मागच्या क्वेश्चन मध्ये सांगितलं, एक्सप्लेन करता करता ते येऊन गेलं. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी विल्फ्रेडो पॅरेटो. ठीक आहे. ऑप्शन बी इथे करेक्ट आहे. The next question, which criterion allows policy change even if some individuals lose? कोणते निकष असे सांगतात की काही लोकांना नुकसान झाले तरी धोरण बदलणं शक्य आहे? ऑप्शन ए पॅरेटो क्रायटेरियन, कार्डन हिक्स क्रायटेरियन, नॅश इक्विलिब्रियम, वर्स्टन क्रायटेरियन. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी कार्डन हिक्स क्रायटेरियन. कारण आपण ह्यांचं क्रायटेरियन बघितलेलं आहे. क्रायटेरियन काय सांगतं? जर धोरणामुळे मिळणारा फायदा नुकसानापेक्षा जास्त असेल तर ते धोरण सगळ्यांसाठी योग्य आहे. जसं की हे लोक इथे राहत आहेत. ठीक आहे. हे 10 लोक इथे राहत आहेत आणि इथे मोठं धरण बांधलं तर आसपासचे 5 ते 6 गावांना तिथे फायदा होणार आहे. मग ह्या 10 लोकांना म्हणजे 10 गाव 100 लोक असतील किंवा 500 लोक असतील, ह्या 500 लोकांना उठवून दुसरीकडे शिफ्ट केलं तर यांचं जे नुकसान होतंय ते ह्या सगळ्यांच्या फायद्यासाठी फायद्यापेक्षा कमी आहे यांचं नुकसान. सो हे काय आहे? वेल ऑफ आहे. कोणाचं? यांचं पण वेल ऑफ आहे कारण जास्त लोकांना त्याचा फायदा होतो आणि त्यांना सुद्धा त्याचा सोशल बेनिफिट मिळणारच आहे. मला आपण म्हणतो कॉल्डर हिक्स क्रायटेरियन. ठीक आहे. कोणाचं म्हणजे दुसऱ्यांचं नुकसान होत नाही आणि धोरण बदलणं शक्य आहे. म्हणजेच पॅरेटोचं जे धोरण आहे ते चेंज होतं इथे. The next question आहे 14. Calder-Hicks compensation principle implies. So winners compensate losers, winner could compensate losers, government compensate losers, nobody gains. सो याच्या करेक्ट आन्सर म्हणजे आता जिंकणारे हरलेल्यांना नुकसान भरपाई देतात, जिंकणारे हरणाऱ्यांना नुकसान भरपाई देऊ शकतात, सरकार नुकसान भरपाई देते, कोणीही फायदा घेत नाही. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी विनर्स कुड कम्पेन्सेट लुजर्स. म्हणजे जो जिंकलेला व्यक्ती आहे तो दुसऱ्यांना नुकसान भरपाई देऊ शकतो. ह्याला आपण कार्डर हिक्स कम्पेन्सेशन म्हणतो. ठीक आहे. म्हणजे याच्यात काय असतं? प्रत्यक्ष भरपाई देणं आवश्यक नाही पण ती देणे शक्य आहे. म्हणजे गव्हर्नमेंटने जो धरण बांधला म्हणजेच काय केलेलं आहे त्या लोकांना ऍक्च्युअल मध्ये कम्पेन्सेट केले का? नाही. पण त्या धरणाचा फायदा त्यांनाही होणार आहे. दॅट इज कार्डर हिक्स कम्पेन्सेशन. ठीक आहे. म्हणजे विनर्स जे आहेत ते दुसऱ्याला लुजर्सला कम्पेन्सेट करू शकतात पण ऍक्च्युअल कम्पेन्सेट न करता
भरपाई प्रत्यक्ष देणं आवश्यक नाही, हे लक्षात ठेवा. कॉम्पेन्सेट करणं म्हणजे लुजर्सला कंपल्सरी काही देणं द्यावंच लागतं तरच ते वेल ऑफ होऊ शकतात असं नाहीये. सोशल बेनिफिटमध्ये जर त्यांचं म्हणजे जे काही फायदा आहे तो सगळ्यांना होत असेल, जास्त असेल तो सोशल बेनिफिट, तर जे लुजर्स आहेत त्यांना लुजर्स म्हटलं जात नाही किंवा त्यांचं वर्स्ट ऑफ म्हणू शकत नाही. सो ऑप्शन बी बरोबर आहे. The next question, wealth maximization principle is mainly associated with. संपत्ती कमाल करण्याचा सिद्धांत मुख्यतः कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ऑप्शन आहे वेलफेअर इकॉनॉमिक्स, लॉ अँड इकॉनॉमिक्स, पब्लिक फायनान्स अँड गेम थिअरी. मराठीमध्ये पण इथे ऑप्शन्स दिलेले आहेत. कल्याण अर्थशास्त्र, कायदा आणि अर्थशास्त्र, सामाजिक वित्त आणि खेळ सिद्धांत. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, लॉ अँड इकॉनॉमिक्स. कायदा आणि अर्थव्यवस्था किंवा अर्थशास्त्र हे प्रिन्सिपल आहे वेल्थ मॅक्झिमायझेशनचं. या दृष्टिकोनानुसार समाजातील निर्णय असे असावे की एकूण आर्थिक संपत्ती वाढेल. म्हणजे जसं धरणाचंच एक्झाम्पल मी इथे कंटिन्यू करते, की व्यक्ती आहे. आता ह्याच्यामध्ये कोणाचं तरी बेटर ऑफ होतं आणि कोणाचं तरी वर्स ऑफ होतं. हे 6 गाव आहेत. ठीक आहे. आणि हे 500 लोक आहेत. तर हे 500 लोकांचं वेल ऑफ बेटर म्हणजे काय म्हणतात वर्स ऑफ जरी होत असेल, तर तरी पण नेशनच्या संपत्तीमध्ये काय होते इथे वाढ होते, भर पडते. वेल्थ मॅक्झिमाइज होते कारण इथे आपण एक मोठं धरण बांधतोय. त्याच्यामुळे लोकांना फायदा होणार आहे आणि ती देशाची संपत्ती आहे. सो याला आपण लॉ अँड इकॉनॉमिक्स असं लॉ आणि इकॉनॉमिक्स मध्ये कन्सिडर करतो. समाजातील सगळे निर्णय त्यांच्याशी रिलेटेड असतात म्हणून. ओके. द नेक्स्ट क्वेश्चन, वेलफेअर इकॉनॉमिक स्टडीज कल्याण अर्थशास्त्र कशाचा अभ्यास करतं? ऑप्शन आहे इकॉनॉमिक इनइक्वालिटी ओनली, इकॉनॉमिक इफिशियन्सी अँड सोशल वेलफेअर, प्रोडक्शन मेथड अँड ट्रेड पॉलिसी. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, इकॉनॉमिक इफिशियन्सी अँड सोशल वेलफेअर. वेलफेअर इकॉनॉमिक्स जिथं येतं म्हणजे त्याच्यामध्ये कल्याण तर आहेच आणि अर्थशास्त्र पण आहे. सॉरी. सो याच्यामध्ये बी हे करेक्ट आन्सर आहे. सामाजिक कार्यक्षमता आणि सामाजिक कल्याण या गोष्टीमध्ये संस्थांचं वाटप समाजासाठी किती फायदेशीर आहे हे याच्यामध्ये अभ्यासलं जातं. म्हणून ऑप्शन बी इथे परफेक्टली करेक्ट आन्सर आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 17. द फर्स्ट फंडामेंटल थेरम ऑफ वेलफेअर इकॉनॉमिक्स स्टेट्स दॅट. आपण आपल्या सेशनमध्ये थेरी सेशनमध्ये हे थेरम्स जे आहेत ते बघितलेले आहेत. कल्याण अर्थशास्त्राचा पहिला मूलभूत सिद्धांत आपल्याला काय सांगतो? ऑप्शन ए, मार्केट ऑलवेज फेल, कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रियम इज पॅरिटी एफिशियंट, गव्हर्नमेंट शुड कंट्रोल द प्राइसेस, टॅक्सेस इन्क्रीज वेलफेअर. ठीक आहे. बाजार नेहमी अपयशी ठरतात, स्पर्धात्मक संतुलन पॅरेटो कार्यक्षम असते, सरकारने किमती नियंत्रित कराव्यात आणि करांमुळे कल्याण वाढते. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रियम पॅरेटो एफिशियंट. स्पर्धात्मक संतुलन पॅरेटो कार्यक्षम असते. पॅरेटो कार्यक्षम म्हणजे काय ते आपण बघितलंय. बेटर ऑफ, वर्स ऑफ हे दोन वर्ड्स तिथे लक्षात ठेवा. जर बाजार पूर्ण स्पर्धात्मक असतील तर संसाधनांचं वाटप हे कार्यक्षम होईल. हे म्हणून इथे आपण म्हटलेलं आहे की कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रियम मध्ये पॅरिटी एफिशियंट असणार आहे. हा फर्स्ट फंडामेंटल थेरम आपल्याला सांगतोय. मग सेकंड फंडामेंटल थेरम इथे काय सांगतो की पॅरिटी एफिशियंट म्हणजे खाली वर किंवा सी सॉ आहे, कोण वर कोण खाली. सो याच्यामध्ये सेकंड फंडामेंटल थेरम ऑफ वेलफेअर इकॉनॉमिक्स स्टेट्स दॅट कल्याण अर्थशास्त्राचा दुसरा मूलभूत सिद्धांत काय सांगतो? ऑप्शन ए, any parity efficient allocation can be achieved with the redistribution and the competitive market. Then markets are efficient, monopoly improves welfare, taxes stimulate the efficiency. आणि त्यानंतर मराठीमध्ये उत्पन्न पुनर्वाटप आणि स्पर्धात्मक बाजारांद्वारे पॅरेटो कार्यक्षमता साधता येते. बाजार कार्यक्षम नसतात, एकाधिकार कल्याण वाढवतो, करामुळे अकार्यक्षमता नष्ट होते. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, एनी पॅरिटी एफिशियंट अलोकेशन कॅन बी अचीव्ड विथ द रिडिस्ट्रीब्युशन. सेकंड फंडामेंटल थेरम जो आहे वेलफेअर इकॉनॉमिक्सचा तो या ठिकाणी आपल्याला हेच सांगतो की जे काही आपल्याकडे आहे त्याचं परत एकदा डिस्ट्रीब्युशन व्यवस्थित केलं, पुनर्वाटप जर आपण केलं तर बाजारामध्ये आपल्याला पॅरेटो कार्यक्षमता साधता येऊ शकते. सरकार उत्पन्न वितरण बदलू शकते आणि नंतर बाजार कार्यक्षमतेने काम करू शकतो. म्हणून ऑप्शन हे जे आहे सेकंड फंडामेंटल थेरम आपल्याला सांगतो. द नेक्स्ट क्वेश्चन, सोशल वेलफेअर फंक्शन कंबाईन सामाजिक कल्याण फलन कशाचं संयोजन करतं? ऑप्शन ए, इंडिव्हिज्युअल युटिलिटीज into social welfare, production and consumption, demand and supply, income prices. So याच्यात करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, वैयक्तिक उपयुक्ततेचे सामाजिक कल्याण रूपांतर हे सामाजिक कल्याण फलन आहे किंवा ह्याचं संयोजन म्हणजे आपलं सोशल वेलफेअर इथे आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे हे समाजातील सर्व लोकांच्या उपयुक्ततेचं एकत्रित मापन करत असते, कॅल्क्युलेशन करत असतं हे फंक्शन.
सामाजिक कल्याण फलन. Then next question आहे क्वेश्चन नंबर 20. The Bergson Samuelson social welfare function focuses on. बर्गसन आणि सॅम्युएल्सन यांनी एक सामाजिक कल्याण फलन मांडलेलं आहे. तर त्यांचं हे फलन कशावर आधारित आहे? इंडिव्हिज्युअल प्रेफरन्सेस, गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर, टॅक्सेशन अँड ट्रेड. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑफकोर्स ऑप्शन ए, इंडिव्हिज्युअल प्रेफरन्स. प्रत्येकाची वैयक्तिक पसंती याच्यावरती सामाजिक कल्याण काय आहे भर देतं. कारण समाजाचे कल्याण हे व्यक्तीच्या समाधानावरती आधारित असतं. जर ते धरण बांधलंय आणि त्या धरणामधले 6 गावं नाखुश आहे तर तिथे सोशल वेलफेअर झाला असं आपण म्हणू शकतो का? नाही. त्यांना जर ते पाणी मिळत नसेल किंवा त्या पाण्याने त्यांच्यावरती धोका निर्माण झाला असेल तर ती वैयक्तिक पसंती आहे त्यांची, त्यांना ते धरण बांधायला आवडलं नाहीये, तर तिथे सोशल फंक्शन जे आहे ते कमी होऊ शकतं. सोशल वेलफेअर जे आहे ते कमी प्रमाणात झालेलं असू शकतं. Then next question number 21. Asymmetric information occurs when. असममित माहिती म्हणजे काय? Option A, buyer and seller have equal information. One party has more information than other. Markets are competitive, prices are regulated. So asymmetric information म्हणजे अर्धवट माहिती, हे तर आपल्याला माहिती आहे. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, वन पार्टी हॅज मोर इन्फॉर्मेशन दॅन अदर वन. माहिती दोघांकडे पण आहे, पण त्यापैकी एका कुठल्या तरी पक्षाला जास्त माहिती आहे समोरच्या पक्षापेक्षा, त्याला आपण म्हणतो असिमेट्रिक इन्फॉर्मेशन. द नेक्स्ट क्वेश्चन, ऍडवर्स सिलेक्शन अक्युअर्स. प्रतिकूल निवड कधी होते? ऑप्शन ए, बिफोर द कॉन्ट्रॅक्ट, ऑप्शन ए, आफ्टर द कॉन्ट्रॅक्ट, बिफोर द कॉन्ट्रॅक्ट, ड्युरिंग प्रोडक्शन, आफ्टर कन्झम्पशन. सो याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, बिफोर द कॉन्ट्रॅक्ट. कुठलाही करार होण्या अगोदर तुम्ही निवड करता त्याला आपण प्रतिकूल निवड असं म्हणतो. करार होण्यापूर्वी लपवलेली माहिती असते त्याला आपण म्हणजे असते म्हणून आपण ते सिलेक्शन करतो त्यावेळेस त्याला ऍडवर्स सिलेक्शन असं म्हणतो. देन नेक्स्ट क्वेश्चन, द क्लासिक एक्झाम्पल ऑफ ऍडवर्स सिलेक्शन इन अ मार्केट फॉर. प्रतिकूल निवडीचं प्रसिद्ध उदाहरण कोणत्या बाजारात दिलं जातं? आता मी ऑप्शन्स आहेत, लेबर मार्केट, यूज कार्स, लँड अँड ऍग्रिकल्चर. तर आपण बघितलं होतं की लेमन्स मार्केट हे फेमस एक्झाम्पल आहे ऍडवर्स सिलेक्शनचं, जे आहे करेक्ट आन्सर ऑप्शन बी, यूज कार्स. आता यूज कार्सच्या ऐवजी लेमन मार्केट पण ऑप्शन येऊ शकतं, आणि जर लेमन मार्केट हे तुम्हाला परफेक्टली माहिती असेल तर तुम्हाला फसवण्यासाठी यूज कार्सचं मार्केट एक्झाम्पल हे ऍडवर्स सिलेक्शनचं बेस्ट एक्झाम्पल आहे असं सांगितलं जाऊ शकतं. देन नेक्स्ट क्वेश्चन, मॉरल हजार्ड अक्युअर व्हेन. नैतिक धोका कधी निर्माण होतो? ऑप्शन ए, हिडन इन्फॉर्मेशन एक्झिस्ट बिफोर कॉन्ट्रॅक्ट, हिडन एक्शन ओकर आफ्टर कॉन्ट्रॅक्ट, प्राइस इन्क्रीजेस, डिमांड डिक्रीजेस. आणि याच्यामध्ये ऍडवर्स सिलेक्शन जर कॉन्ट्रॅक्टच्या आधी होत असेल तर मॉरल हजार्ड्स किंवा नैतिक धोका हा कधी निर्माण होईल? ऑब्विसली आफ्टर द कॉन्ट्रॅक्ट. सो करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, हिडन ऍक्शन्स अक्युअर आफ्टर कॉन्ट्रॅक्ट. गॉट इट? येस, करार झाल्यानंतर एखादा पक्ष लपून वेगळं वर्तन करतो. ठीक आहे, जसं की आता एक्झाम्पल पुढचा आहे त्याच्यावरती, त्या क्वेश्चन वरती एक्झाम्पल समजवते. 5 नंबरचा हा लास्ट क्वेश्चन आहे. याच्यामध्ये मॉरल हजार्ड इज कॉमनली ऑब्झर्व्ड इन. नैतिक धोका कोणत्या बाजारात जास्त दिसतो? ऑप्शन आहे, इन्शुरन्स मार्केट, ऍग्रिकल्चर मार्केट, लेबर मार्केट अँड ट्रेड मार्केट. सो याच्यामध्ये विमा बाजार, कृषी बाजार, कामगार बाजार, व्यापार बाजार, ह्याच्यामध्ये मॉरल हजार्ड जे आहे ते आपल्याला इन्शुरन्स मार्केटमध्ये जास्त बघायला मिळतो. कारण बघा, ऍडवर्स सिलेक्शन आपण काय करतो? इन्शुरन्स घेतो, आणि इन्शुरन्स घेतल्यानंतर जे व्यक्ती वागतो तर त्या वर्तनाला आपण मॉरल हजार्ड म्हणतो. कारण निष्काळजी म्हणतो. एखाद्याने हेल्थ इन्शुरन्स घेतला, तो हेल्थ इन्शुरन्स आहे म्हणून मला काही झालं तरी माझं याच्यामध्ये कव्हर होईल, माझा जास्त खर्च होणार नाही, जे काय पैसे जातील ते विमा कंपनीचे जातील, ह्या विचाराने तो स्वतःची कमी काळजी घेतो. म्हणजे जर व्यक्तीला विमा असेल तर ते अधिक जोखीम घेऊ शकते, कारण नुकसान भरपाई मिळतेच आहे, आणि या हिशोबाने ती स्वतः व्यक्ती कसंही वागू लागते न काळजी घेता स्वतःची. सो याला आपण म्हणतो नैतिक धोका, आणि हा नॉर्मली कधी होतो? जेव्हा कॉन्ट्रॅक्ट पूर्ण होतो त्यावेळेस. सो या ठिकाणी हा प्रश्न इथे संपला. दॅट्स इट फॉर टुडे. आज आपण काही क्वेश्चन्स बघितले जे मायक्रो इकॉनॉमिक्स मधले शेवटचे जे टॉपिक्स आहेत, मॉरल ऍडवर्स सिलेक्शन, मॉरल हजार्ड्स, असिमेट्रिक इन्फॉर्मेशन. ठीक आहे, त्याच्यानंतर हे टॉपिक वाईज आपण क्वेश्चन्स घेतलेले आहेत, जे मायक्रो इकॉनॉमिक सेशन फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ त्या टॉपिक नुसार आपण हे पूर्ण टॉपिक इथे कव्हर केलेले आहेत. एमसीक्यू थ्रू कन्सेप्ट सगळ्या क्लिअर केलेला आहे. सो दॅट्स इट. काही डाऊट असतील तर मला कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा, मी त्याच्यावरती आन्सर देण्याचा नक्की ट्राय करेन. ओके, लेट्स सी इन द नेक्स्ट सेशन.